रत्नाकर खन्ना यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करण्यास विसरू छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांना वंदन करतो। हिंदुस्थानचे हिंदू सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुद्रा करतो। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे, आमचे कुटुंब प्रमुख, युवा सेनेचे युवा उदय सम्राट माननीय आदित्यनाथ ठाकरे, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवसेना उपनेते तथा बाळापूरचे आमदार नितीन बापू देशमुख, आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती आपल्या तालुक्याचे नवनियुक्त आमदार गजानन बोरवटे आणि आपल्या जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हा प्रमुख दबंग जिल्हा प्रमुख, ज्याचं नाव आहे जिल्ह्यात ज्या दिवशीपासून जिल्हा प्रमुख झाले त्या दिवसापासून शिवसेनेचा धडाका चालू झाला। आतापर्यंत शिवसेनेला जे मरगळ आली होती ते मरगळ दूर करण्याचं काम आमचे नवनियुक्त जिल्हा प्रमुख परागदादा मोदी यांनी सुरू केलेलं आहे। त्यानंतर आमचे उपजिल्हा प्रमुख महेंद्र दिपटे, प्रमोद पाटील गिरणारे, बबनभाऊ विल्लेकर, आमचे काका जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विठ्ठलराव चव्हाण, आमचे मित्र नितीन भाऊ हरवार, भैरवाडकर, भंडाऱ्याचे सभाप्रमुख संजय शेटे, महिला आघाडीच्या नेत्या प्रतिभाताई भोपशेट्टी, महिला आघाडीचे जिल्हा प्रमुख अलकाताई पांडे, शहर प्रमुख लक्ष्मीताई शर्मा आणि तालुक्याच्या तालुका प्रमुख गीताताई अडाऊ। आज हा जो कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे, हा कार्यक्रम नितीन बापू देशमुख यांनी सरकार प्रमुख, जिल्हा परिषद सरकार प्रमुख, पंचायत समिती सरकार प्रमुख यांची जी अमरावतीला मीटिंग केली होती त्या दिवशी आपल्याला सांगितलं होतं की शाखा प्रमुख जमा करायचे आणि शाखा प्रमुखांचा मेळावा दर्यापूर विधानसभेत पहिला लागला पाहिजे, कारण की दर्यापूरचे आमदार आहेत, गजानन बोरवटे आमदार झाले त्यापासून मेळावा झाला होता, पहिलाच मेळावा आणि त्याच कार्यक्रमात त्यांचा आपण सत्कार पण ठेवलेला आहे। ते आपल्या तालुक्यात पहिल्यांदा सत्कार मूर्ती म्हणून तसे तर रोजच आपल्या दर्यापूर मतदारसंघात फिरत असतात, ते रोज कोण्या ना कोण्या कार्यक्रमात दिवसभरात धार्मिक कार्यक्रम त्याचे चालूच असतात, परंतु तालुक्याच्या वतीने जो सत्कार झालेला आहे त्यांचा हा पहिल्यांदा सत्कार होत आहे। मधाच्या घडामोडी घडलेल्या आहेत ह्या तुम्हाला सर्वांना माहिती आहे, काय झालं कसं झालं हे काही सांगण्याजोगतं काही आहे नाही, परंतु थोडक्यात सांगतो। जात विसरून कोणी मोठे होऊ शकत नाही, जात विसरून कोणी मोठे होऊ शकत नाही। काम करताना आपला चेहरा महत्वाचा नसतो, काम जो करतो ते काम महत्वाचे असते, काम महत्वाचे असते, जात महत्वाची नसते। जो प्रामाणिकपणाने काम करत राहील त्याला पद मिळत राहतील, त्याला उच्च पद मिळत राहतील, जो इमानदारीने काम करतो तो वरचा जातो। आणि काही लोकांची समजूत झाली की प्रमोद दरोगार माळी समाजाचा आहे, माळी समाजाचा तालुका प्रमुख केला, पण जातीचा काही नसते भाऊ, मी 25 वर्षापासून शिवसेनेचं काम करत आहे आणि कुठेही कधीही कोण्या निवडणुकीत कोणाकडून रुपया घेतला नाही आणि कोणाचा गुलाम झालो नाही, फक्त शिवसेनेसाठी काम करतो आणि करत राहणार आहे। त्या कारणाने मला फक्त तालुका प्रमुख पदाची जबाबदारी मिळालेली आहे। तालुका प्रमुख पद हे एवढं सोपं नसते, मी 10 वेळा म्हटलं मला बोलला मला एवढी जबाबदारी पेलवणार नाही, परंतु जिल्ह्याचं नेतृत्व नितीन बापू देशमुख आमचे आमदार साहेब यांची अशी विनंती होती की प्रमोद दरोगारला तालुका प्रमुख केलं तर काही हरकत नाही, कारण की सच्चा शिवसैनिकाचा जो आज त्यांनी सन्मान केला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। आणि आज जे मी हा मेळावा ठेवला त्या मेळाव्याला मला सर्वांनी भरभरून मदत केली, त्यामध्ये किशोर पाटील काळे, सतीश भाऊ ठाकरे, सुनंदा पाटील गावडे, मोहन पाटील बायस्कर, दीपक भाऊ बगाडे, आमचे शांतता आणि सर्व शिवसैनिक माझ्यासोबत पहिल्या दिवसापासून धडाडीने काम करणारे आमचे निलेश भाऊ पांडे आणि गणेशरावजी साखरे या सर्व लोकांनी मला मदत केली आणि आज हा मेळावा होण्यासाठी मेळावा सक्सेस झाल्यासारखं मला तरी समाधान वाटते की मी पहिल्यांदा तालुका प्रमुख झालो आणि एवढे लोक
शिवसैनिक जमा करू शकतो. महिला आघाडी पहिल्यांदा महिला आघाडी पाहिली दर्यापूरच्या कार्यक्रमात पहिल्यांदा एवढी महिला आघाडी उपस्थित आहे. यापूर्वी कार्यक्रम होत होते पण महिला आघाडी कुठेही दिसत होती कारण महिला आघाडीचा मान सन्मान कुठेही होत नव्हता. महिला आघाडीचा कुठं मान सन्मान झाला नाही तर महिला आघाडी दिसणार नाही आणि महिलांशिवाय आपण कोणतंही काम पूर्ण करू शकत नाही हे बिलकुल आपण ध्यानात ठेवलं पाहिजे. कारण की महिला आघाडी असेल तरच पुरुष जर घरून येत असेल तर महिलांनी जेव्हा स्वयंपाक करून जेवू दिलं तेव्हाच पुरुष येऊ शकतो. तर महिलांनी येऊन दिलं नाही तर शिवसेनेचं काम कोणताच पुरुष करू शकत नाही एवढं मला तरी वाटते. आणि यानंतर आज जो हा कार्यक्रम आहे हा शिवसेना वाढीसाठी आहे आणि मला जी जबाबदारी दिली त्याप्रमाणे मी गाव तेथे शाखा आणि घर तेथे शिवसैनिक तयार केल्याशिवाय सोडणार नाही आणि प्रत्येक गावात दर्यापुरात प्रत्येक गावात शिवसेनेची शाखा ओपन झाल्याशिवाय राहणार नको एवढी जबाबदारी घेतो. आणि हे जबाबदारी वक्तव्य करतो की प्रत्येक गावात शाखा ओपन केल्याशिवाय राहणार नाही. त्याची सुरुवात आपण दर्यापूरच्या बस स्टँड पासून उपशहर प्रमुख दीपक बगाडे यांच्या शाखेपासून केलेली आहे. आणि ही शाखा आपण ज्या सुरुवात केली ही शाखा 100 गावात जाऊन उभी करून देणार आहे. येत्या 2-4 महिन्यात प्रत्येक गावातला शाखा प्रमुख आणि उपशाखा प्रमुख आणि बूथ प्रमुख जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पहिले मी तुम्हाला एकाला एक बघून देईल याची मी गॅरंटी देतो. आता बोलण्यासारखं मला काही एवढं बोलता येत नाही पहिल्यांदाच मी स्टेजवर भाषण देता एवढ्या लोकांसमोर परंतु एकच सांगतो जंगलातील जातीवंत झाडाला साप म्हणतात विषारी जातीच्या नागाला साप म्हणतात आणि अमरावती जिल्ह्याचा शिवसेनेचा खरा पुरावा खरा कोणी यांनाच म्हणतात. एवढेच बोलतो थांबतो.